नमस्कार. स्वाधार हिलिंग यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण मी एक प्राणायामाचा व्हिडिओ बनवणार आहे. सुरुवातीला गेल्या आठवड्यात एक बनवला आहे बेसिक प्रिन्सिपल की प्राणायाम म्हणजे काय. प्राण म्हणजे श्वास, आयाम म्हणजे त्याला लांबवणं. आपण नेहमी जो श्वास घेतो सोडतो तो 15 ते 16 वेळा मिनिटाला घेतो, आपण सोडतो. पण तोच श्वास दीर्घ घेतो किंवा दीर्घ उच्छ्वास सोडतो तो ऑटोमॅटिकली आपली श्वासाचं जे मिनिटाचं गणित आहे ते जरा कमी होतं आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्या पूर्ण शरीराला होतो. आणि महत्त्वाचं वेगस नर्व, ती आपली 10वी नर्व आहे, क्रेनियल नर्व आहे आणि ती खूप मोठी नर्व आहे. म्हणजे अगदी गळ्यापासून ती पोटापर्यंत आतपर्यंत म्हणजे खालपर्यंत जाते ती. आणि ती नर्व स्टिम्युलेट करणं म्हणजे ती नर्व स्टिम्युलेट झाली की ऑटोमॅटिकली आपल्याला पॅरासिम्पथॅटिक म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशा काही पॅरासिम्पथॅटिक सिम्पथॅटिक म्हणून दोन वेगवेगळे प्लेक्ससेस आहेत, वेगवेगळे नर्व्ज आहेत. तर पॅरासिम्पथॅटिक जे काही आहे ते आपलं जेवढं ॲक्टिव्ह राहील आपल्या शरीरात तेवढा आपला श्वास कमी राहणार, हृदयाचे ठोके कमी राहणार नॉर्मलपेक्षाही, आणि आपलं चलनवलन छान होणार, पोटाचे डायजेशन छान होणार. सर्व फायदेच फायदे आहेत. वेगस नर्व ॲक्टिव्ह होते तेव्हा. तर आपल्या हे जे आपण आज जो प्राणायाम करणार आहोत, कर्ण भ्रामरी प्राणायाम म्हणून, तर त्याच्यामध्ये ही वेगस नर्व प्रचंड मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट होते आणि मन एकदम शांत अवस्थेत येतं, जो अनुभव आपण आता घेणार आहोत. तर पूरक दीर्घश्वास घेणार आणि रेचक सोडताना भ्रमराच्या गुंजनाने सोडणार आहोत. भ्रामरी. ओके. तर एक पहा जरा, तुम्ही पण करू शकता. तर कर्णभ्रामरी म्हणजे हे कानाचा जो हा पुढचा जो स्किनचा भाग आहे तिथे आपण दाबणार आहोत दोन्ही बाजूनी अंगठा, आणि बाकीचे चारी बोटं आरामात अगदी हलकीशी डोळ्यावर ठेवणार आहोत. आणि हाताची तळवे बघा, जसं कोपरे बघा कसं ठेवायचं आहे की खूप असे ठेवले तर तुम्हाला जरा ताण येईल, अनइझी वाटेल. तर तुम्हाला जिथे कम्फर्ट वाटेल तशा प्रकारे आपण कोपरे ठेवणार आहोत. ओके. ही पोझिशन राहणार आहे कर्ण भ्रामरी. तर दीर्घ श्वास घेणार, भ्रमराच्या गुंजनाने सोडणार. आपण आता 7 वेळा लगेच करून बघूया. 7 वेळा केल्यानंतर दोन्ही हात खाली ठेवा, डोळे उघडायचं भानगडीत पडू नका. ह्याला ध्यान मुद्रा म्हणतात. बस थोडंसं मेडिटेट करा आणि जस्ट बघा शरीरात काय होतं. भ्रामरी केल्यानंतर आपल्याला शरीरात काय पॉझिटिव्ह फरक जाणवतो तिथे आपण लक्ष द्यायचं आहे, जेव्हा आपण थोडंसं रिलॅक्स होणार, त्याच्यावर जेव्हा चिंतन करणार तर. ओके. तर आपण वेळ न दवडता चालू करू. दीर्घश्वास भ्रामरी प्राणायाम, कर्ण भ्रामरी. कर्ण म्हणजे कानावर आपण हात सोडतोय, हात ठेवतोय आणि आपण हा अभ्यास करतो. तर दोन्ही हाताचे अंगठे ठेवा कानाच्या पुढे जरा. दोन्ही कान बंद झालेत आपले, बाहेरचा आवाज एकदम थांबलेला आहे. बाकीचे 4 बोटं हलकीशी आपण ठेवणार आहोत डोळ्यावर. भ्रामरी प्राणायाम, दीर्घश्वास घ्यायचा आहे, भ्रमराच्या गुंजनाने सोडणार आहोत. असं 7 वेळा करणार आहोत.
डोळे तसेच बंद राहून देत. दोन्ही हात मेडिटेटिव्ह मुद्रा, ध्यान मुद्रा. आतली शांती ती अनुभवा. कानावर आपण हात ठेवून केलेलं कर्ण भ्रामरी. आतून तुम्हाला एकदम मन शांत वाटेल. हृदयाची ठोके कमी, श्वासही नॉर्मलपेक्षा जरासा दीर्घ चाललाय, संथ चाललाय आणि मन प्रचंड शांत अवस्थेत. इथे ही वेगस नर्व ती स्टिम्युलेट होते आणि पॅरासिम्पथॅटिक आपलं जे प्लेक्ससेस आहेत, पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ती आपली ॲक्टिवेट होते कर्ण भ्रामरीने. तर ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, रात्रीची झोप लागत नाही, एन्झायटी जास्ती, छोट्या छोट्या गोष्टीचा आपण खूप विचार करत बसतो, किंवा डिप्रेशन, ज्यांना अल्झायमर म्हणजे थोडं विसराळूपणा वाढतो जरा, अल्झायमर विसरतात, हा एक आजार आहे वयानुसार येणारा. सेरिब्रल डिमेन्शिया त्याला म्हटलं जातं. पार्किन्सोनिझम, परत एन्झायटीमुळे होणारा आजार, हाताला येणारी थरथर किंवा पूर्ण शरीराला जाणवणारे थरथराट. आणि मन शांत असल्यामुळे आपल्या पूर्ण शरीरात जिथे जिथे आजार असेल ना ते कमी येण्यासाठी कर्णभ्रामरी खूप सुंदर अभ्यास. ज्यांना ॲसिडिटी कायम राहते, लूज मोशन्स वारंवार होतात, इरिटेबल बावेल सिंड्रोम, प्रत्येकासाठीच खूप सुंदर अभ्यास आहे कर्णभ्रामरी. कुठलाही आजार आणि आपण हे करू शकतो. आणि एकदा 7चं आपण आवर्तन करणार आहोत. परत दोन्ही हाताचे अंगठे ठेवा कानाच्या पुढे, कान बंद, आणि दोन्ही हात ठेवा डोळ्यांवर, हाताची बाकीची बोटं डोळ्यांवर राहून दे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, भ्रामरी करत सोडणार आहोत 7 वेळा. दोन्ही हात ध्यान मुद्रेत. अनुभवायचं आहे मनाची शांती. महत्त्वाचं ज्यांना हाय बीपी, डायबिटीज, किंवा जसं मी म्हटलं छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करत राहतात, मनात भीती, ट्रेमर्स कुठल्याही प्रकारे, त्यांनी नक्की याचा अभ्यास करावा.
खूप फायदे आहेत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपण सबस्क्राईब केलं नसेल तर स्वाधार हिलिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यात मॅक्सिमम आसन आणि वेगवेगळे प्राणायाम आणि छोटी छोटी मेडिटेशन्स ह्याच्यासाठीच हा मी वेगळा यूट्यूब चॅनल ओपन केला आहे. माझा ऑलरेडी गीता गोठे दलाल या नावाने आहे. त्याच्यात भरपूर लेक्चर्स आहेत मन शांत राहावं म्हणून, तर ते पण तुम्हाला आवड असेल तर तिथे पण पाहू शकता. त्याच्यात आहेत पण मधून आसनं प्राणायामचे जास्ती नाही आहेत व्हिडिओ. तर मला तर मनातून असं वाटलं की वेगळ्या प्रकारे आपल्याला समाजासमोर यायचं आहे, तर म्हणून हा नवीन चॅनल, हा नवीन उपक्रम चालू केला आहे. तर आपला भरघोस प्रतिसाद मिळावा सबस्क्रिप्शन आणि शेअरिंगने. थँक्यू.